आज बारामती येथे होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला, त्या उद्घाटन समारंभाला मंचावर उपस्थित या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, मंचावर उपस्थित हा कार्यक्रम ज्यांच्या खात्यामध्ये आयोजित झालेला आहे ते क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दत्तात्रयजी भरणे, मंचावर उपस्थित कृषी मंत्री आदरणीय माणिकरावजी कोकाटे, मंचावर विराजमान आपल्या खासदार सुप्रियाताई सुळे, मंचावर उपस्थित आपल्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्राताई पवार, मंचावर उपस्थित जिल्हाधिकारी पुणे जितेंद्रजी, गजाननजी पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, बाबूरावजी चांदोरे सरकार्यवाह महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि येथे पूर्ण राज्यभरातून आलेले या कबड्डी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आलेले सर्व स्पर्धक. खरं तर इतक्या डिसिप्लिनमध्ये, इतक्या शिस्तीमध्ये तुमच्या सगळ्यांची परेड झाली, रॅली झाली आणि ती पाहून मी खूप म्हणजे प्रभावित झाले. मी असा विचार करत होते की एखाद्या क्रीडा मध्ये काम करणाऱ्या मुलांमध्ये मुलींमध्ये जे डिसिप्लिन असतं ते डिसिप्लिन कायमस्वरूपी आपल्या जीवनामध्ये असेल तर आपण किती चांगलं काम करू शकतो. कबड्डीची स्पर्धा आहे आणि हा सांघिक खेळ आहे. एका व्यक्तीच्या जीवावर हा खेळ खेळता येत नाही. एक व्यक्ती दमला तर दुसरा व्यक्ती लगेच त्याच्यासाठी धावून जातो आणि जर एक व्यक्ती चांगला तगडा निघाला तर अख्खीच्या अख्खी टीम आउट करू शकतो. असा हा कबड्डीचा खेळ आहे आणि त्यामुळे या खेळाकडे बारीक बघत असताना याच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. खरं तर माझा कार्यक्रम उद्याचा होता. दुपारी काल संध्याकाळी दादांकडनं निरोप आला की आजच आपल्याला संध्याकाळी जायचं आहे. माझ्या जीवनामध्ये मी पहिल्यांदा बारामतीमध्ये कुठला तरी असा शासकीय कार्यक्रम करत आहे आणि त्या शासकीय कार्यक्रमासाठी स्वतः दादा मंचावर आहेत, सुप्रियाताई आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत आणि आमचे सहकारी मंत्री देखील आहेत. मी आलेल्या सर्व इथे युवकांना मनापासून शुभेच्छा देते. आपण खेळ जिंकण्यासाठी खेळा आणि खेळ जो जिंकेल त्याला नम्रपणाने त्यांनी ती ट्रॉफी स्वीकारावी आणि जो नाही जिंकू शकणार त्यांनी ह्याच्यातून काहीतरी शिकून जावं अशा शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खेळ जिंकण्यासाठी खेळा हा महत्त्वपूर्ण संदेश